नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, आपण पाहतोय देशात लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आलेली आहे। आचारसंहिता लागू झालेली आहे आणि ही सर्व परिस्थिती समोर असताना राज्याच्या मंत्रिमंडळाची एक अंतिम बैठक झाली होती आणि या महत्त्वपूर्ण मंत्रिमंडळीय बैठकीमध्ये काही घेण्यात आलेले महत्त्वपूर्ण असे निर्णयाची माहिती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देत असताना माननीय मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून राज्यामधील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना राबवून याकरता 4000 कोटी रुपयाच्या निधीची तरतूद केल्याची माहिती या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितली गेली होती। मित्रांनो, ही माहिती दिल्यानंतर राज्यातील शेतकरी यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। नेमकी ही भावांतर योजना काय आहे, योजनेचे स्वरूप काय असेल, कोणकोणत्या शेतकरी यांना या योजनेचा फायदा मिळणार, राज्यात ही योजना कशा स्वरूपाने राबविल्या जाईल। मित्रांनो, या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती देत असताना या भावांतर योजनेबाबत माहिती दिली गेली असली तरी या योजनेचा प्रत्यक्ष लाभ शेतकरी यांना कसा दिला जाणार याबाबत कोणतीही स्पष्टता नाही आणि यामुळे या भावांतर योजनेबाबत जास्तीची उत्सुकता शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे। मित्रांनो, राज्यातील शेतकरी यांच्या शेतमालाच्या विक्रीबाबत जर आपण बघितलं तर अतिशय कवडीमोल भावात शेतकरी यांनी आपला शेतमाल विकलेला आहे। यामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल, सोयाबीन तर अतिशय कमी भावात यावर्षी गेली आणि सोयाबीनला कोणत्याही प्रकारचे अनुदान देखील शेतकऱ्यांना मिळालेले नाही। आणि मित्रांनो, आता याच अनुषंगाने राबविल्या जाणारी योजना म्हणजे भावांतर योजना। मित्रांनो, मध्य प्रदेशच्या सरकारच्या माध्यमातून हमी भावापेक्षा कमी भावाने सोयाबीन विकल्याने ज्या काही फरकाचे अंतर होते, म्हणजेच उदाहरणासाठी आपण जर बघितलं तर 4400 जर भाव असेल आणि शेतकरी यांनी 4200 किंवा 4100 अशा भावाने सोयाबीन विकली असेल तर यामध्ये जी काही फरकाची रक्कम असेल, 100 रुपये असेल किंवा 200 रुपये, याप्रमाणे ही रक्कम शासनाच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात त्या शेतकऱ्याला दिली जाते। जसं की कांदा उत्पादक शेतकरी यांच्या बाबत आपण पाहिलं असेल 350 रुपये प्रति क्विंटल या दराने कांद्याचे अनुदान देण्यात आले होते। यामध्ये देखील राज्यातील अनेक शेतकरी अजून देखील या अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। आणि मित्रांनो, यावर्षी आपण पाहिलं होतं की कापसाला 7000 रुपये भाव असताना 6000 ते 6200 पर्यंत शेतकरी यांनी आपला कापूस विकावा लागलेला आहे। मित्रांनो, अशा स्थितीमध्ये मध्य प्रदेश राज्यातील शेतकरी यांना त्या राज्यातील शेतकरी यांना भावांतर योजनेअंतर्गत अनुदान देण्यात आलं होतं। मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील शेतकरी यांना देखील त्यांचे सोयाबीन 3800 ते 3900 पर्यंत आपले सोयाबीन विकावे लागलेले आहे। 6000 रुपयापासून कापूस विकलेला आहे आणि हीच फरकाची रक्कम शेतकरी यांना अनुदान स्वरूपात देण्यात येईल अशा प्रकारची माहिती या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगण्यात आली होती। परंतु यामध्ये सरकारने घोषणा जरी केली असली तरी या भावांतर योजनेचा प्रत्यक्ष लाभ कशा स्वरूपाने मिळणार हा देखील प्रश्न आहे। कारण यापूर्वी आपण पाहिलं असेल की कांदा अनुदान देत असताना शेतकरी यांना त्यांच्या बिलाच्या पावत्या किंवा ई पीक पाहणी आधारे किंवा सातबाऱ्यावरील पिकाच्या नोंदी या सर्व गोष्टी मागविण्यात आल्या होत्या। आणि यामध्ये जर कापूस सोयाबीन विकणाऱ्या शेतकरी यांचा विचार केला तर गावातील दुकानदारांनाच ते आपले सोयाबीन किंवा कापूस विकतात बरेच सारे शेतकरी। मग त्यांच्या या पावत्या त्यांना कुठून मिळणार किंवा कापूस सोयाबीन विकल्याचा तपशील शेतकरी यांच्याकडे उपलब्ध असेल का? मग या भावांतर योजनेचे अनुदान शेतकरी यांना कशा पद्धतीने मिळणार हा देखील महत्त्वाचा विषय या ठिकाणी येतो। आणि आता हा भावांतर योजनेचा लाभ हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय। मित्रांनो, भावांतर योजनेची अंमलबजावणी करत असताना 2 प्रकारे ही योजना राबविल्या जात असते। एक म्हणजे मॉडेल रेट म्हणजे राज्यामध्ये दिला जाणारा भाव आणि दुसरा म्हणजे इतर राज्यामध्ये सुरू असलेला भाव। खूप वेळेस असे होते की कांदा, कापूस, सोयाबीन, तूर अशा वेगवेगळ्या शेतमालांचे भाव वेगवेगळ्या राज्यात कमी जास्त स्वरूपात असतात। तसेच हमी भावापेक्षा दर खूप कमी असतो। अशा स्थितीमध्ये एकतर मॉडेल रेट किंवा हमी भाव यामध्ये जी काही फरकाची तफावत असेल ती तफावत ग्राह्य धरण्यात येते। आणि आता यामध्ये कोणती तफावत ग्राह्य धरून हे अनुदान दिले जाणार हे देखील पाहण्यासारखं आहे। मित्रांनो, हे अनुदान देऊन भावांतर योजना जरी लागू करण्यात आली आणि शासनाच्या माध्यमातून ही योजना लागू झाली तरी प्रत्यक्ष शासन निर्णय व अंमलबजावणी कधी होणार याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे।
तर मित्रांनो, अशा प्रकारे भावांतर योजनेचं सर्वसाधारण स्वरूप कशा स्वरूपाने असणार व प्रत्यक्षात ही योजना कशा पद्धतीने लागू जर झाली तर कशा पद्धतीचा लाभ देण्यात येणार व या संबंधीचा शासन निर्णय कधी निघणार याबाबत सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून केला होता। मित्रांनो, या ठिकाणी शासकीय योजनेसह वेगवेगळे अपडेट तुम्हाला मिळत राहतात, त्यामुळे आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।